असे रडके चेहरे घेऊन बसायचं नाही कीर्तनामध्ये. आता इलेक्शन लागणार आहे, त्याला आपल्याला काय तरी घेणं दिलं का? कोणी उभं आहे तुमच्यामध्ये? नाही ना कोणी उभं. कोणी पडलं काय? मग काय झालं तुम्हाला? विठ्ठला अशी कुल्ले बरं का चेहरे. मला जीवा जीवाला तुला तोची संत त्याची संत तुला जर हा गाथा परत द्यायचाच होता कोरडाचे कोरडा, तर पहिल्या दिवशी का बरं दिला नाही? मी 13 दिवस उपाशी राहिलो, मी उपाशी, माझा परिवार उपाशी, माझा पुत्रा सुद्धा. त्याने पण काही खाल्लं नाही. तो पण असा त्यागी होता आणि आम्ही सगळे उपाशी राहिलो. आणि तू आज मला जर गाथा देते 13व्या दिवशी, पहिल्या दिवशी का बरं दिला नाही? तर इंद्रायणी माता काय म्हटली माहिती का? ती म्हटली, बा तुकोबा, अरे तुझा गाथा किती प्रसन्न आहे, किती पारिभाषिक आहे, किती आध्यात्मिक आहे, किती गोड आहे, किती रसाळ आहे, किती उद्बोधक आहे. हे मला पाहायचं होतं. मी विचार केला लोक त्याचा उपभोग घेतील, वाचतील, पारायण करतील, हजारो लोक त्याचे भोगते होतील, पण आपल्याकडे काही तो परत कधी येणार नाही. मी असा विचार केला, आलाच आहे आपल्यामध्ये, ते एक पारायण करावं. मी 13 दिवसात पारायण करून घेतलं आणि मग तो गाथा तुला परत गेला. याला म्हणतात गाथा. आणि तुम्ही काही तोंड उघडायला तयार? हो. ज्ञानाचा पाय घसरू शकतो, तपस्व्याचा पाय घसरू शकतो, अशी पुष्कळ उदाहरण आहे बरं का. हो. कीर्तनकाराचा पाय घसरू शकतो, मुमुक्षुचा घसरू शकतो, जिज्ञासूचा घसरू शकतो, वारकऱ्याचा पण घसरू शकतो, गायकाचा सुद्धा, वाजवणाऱ्याचा, म्हणणाऱ्याचा बरं का. हो. फक्त हो जे कधी घसरणारच नाही त्यांचं नाव कोण आहे? संत. कधीच नाही. भंडाऱ्यावर जाऊ, रात्र असो, हो एकांत असो, कुठे असो. आता भंडारा काय होतं? डोंगर होता. तुकाराम महाराज तरुण होते. आलेली स्त्री कोण होती? तरुण होती. हो. एकांत होता, तरुण होता, स्त्री होती, विकार होते, सगळं होते. तरी पण तुकाराम महाराज म्हणतात, जाई हो तू माते न